हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपण स्ट्राईक सिस्टीम समजून घेत आहोत आणि आज ह्या सिरीज मधला आपला तिसरा व्हिडिओ आहे. या सिरीज मध्ये आपण स्ट्राईक रूल समजून घेणार आहोत एक, आणि तो स्ट्राईक रूल आहे स्ट्राईक कंट्रोल रूल. जे आपल्या हातात नाही ते सोडायला शिका. म्हणजे काय मित्रांनो, की जे आपण कंट्रोल करू शकत नाही त्या गोष्टीला आपण थोडं लूज करायला पाहिजे. आपल्या आयुष्यातून त्या गोष्टीला आपण थोडं बाजूला सारायला पाहिजे आणि जे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो त्यावर आपण फोकस करायला पाहिजे. हा एक बेसिक त्या रूलचा कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो काय आहे ना, की 80% लोकांची जर तुम्ही मेंटल स्ट्रेस पाहिली तर 80% जे लोक आहेत ना, ते मेंटल स्ट्रेस जी त्यांच्याकडे येते ती अनकंट्रोलेबल गोष्टींवर फोकस केल्यामुळे त्यांना ही त्यांची मेंटल स्ट्रेस येते मित्रांनो. आणि स्टॉइसिझम सांगतं की तुम्हाला क्लॅरिटी जेव्हा मिळते ती फक्त त्याच वेळेस मिळते ज्या वेळेस तुम्ही योग्य गोष्टींवर फोकस करता. जर आपण योग्य गोष्टींवर फोकस केला तरच आपल्याला एनर्जी मिळू शकते आणि आपली एनर्जी वाचते. तर मित्रांनो काय आहे ना, की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या गोष्टीवर एनर्जी घालवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती टेन्शन्स आलेली आहेत लाईफमध्ये आपल्या, ते आपण विचार करायला पाहिजे. आणि आपण हाही विचार करायला पाहिजे की आपण ज्या गोष्टींवर विचार करण्याची, वेळ घालवण्याची, फोकस करण्याची गरज नाही त्या गोष्टींवर फोकस केल्यामुळे आपला गोल आपल्यापासून किती दूर गेलेला आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? या गोष्टीचा आपण कधी विचार करतो का? आपण काय करतो, आपण ब्लेमिंग करतो की नाही माझ्यासोबतच बरोबर नाही झालं. अरे बाबा खरंय तुझ्यासोबत बरोबर नाही झालं, पण का नाही झालं हा का आपण जाणीवपूर्वक बाजूला करतो लाईफ मधून. तर स्टॉइक सिस्टीम तेच सांगतं की तुम्ही जो हा का बाजूला करताना तो का तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये आणा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही किती वेस्ट गोष्टींवर तुम्ही फोकस केलेले आहे. ज्या गोष्टींवर खरंच तुम्हाला वेळ घालवण्याची गरज नव्हती त्या गोष्टींवर कसा वेळ घालवलेला आहे. तर आपण आता एक पाहू की ऍक्च्युअल प्रॉब्लेम्सची रियालिटी काय आहे मित्रांनो. तर काय आहे ना मित्रांनो, की आपण आपली एनर्जी कुठे वेस्ट करतो ते आपण पहिल्यांदा पाहू. की पहिली गोष्ट, लोक काय म्हणतील. मित्रांनो कोणत्याच व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. आपल्या फॅमिलीतले जे लोक असतात ना, फक्त त्यांनाच आपल्या लाईफ मध्ये काय चालू आहे किंवा आपण काय करतो या गोष्टीचा फरक पडत असतो. बाकीचे जे लोक असतात ना ते फक्त चर्चा करण्यासाठी असतात. त्यांना ऍक्च्युअली काहीही फरक पडत नसतो आपल्या लाईफ मध्ये काय चालू आहे किंवा आपण काय करतोय त्या गोष्टीशी. सो लोक काय म्हणतील हा एक पहिला मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, पास्ट मिस्टेक्स. बऱ्याच वेळा आपण आपली जी एनर्जी आहे ती पास्ट मिस्टेक्सवर वेस्ट करतो. पास्ट मिस्टेक्सवर वेस्ट करतो म्हणजे काय करतो, आपण लाईफ मध्ये काही ज्या चुका केलेल्या आहेत आपण त्या चुकांना कुरवाळत बसतो. आपण त्या चुकांना रिपिटेटिव्हली करतो की यार माझ्याकडून ही गोष्ट झाली होती, आता मी काय करू, मला परत भीती वाटते. हे काय भीती वाटते हा तिसरा मुद्दा आहे. फ्युचरचं फिअर म्हणजे काय, भविष्याबद्दल भीती वाटते. माझ्याकडे पास्ट मध्ये अशी चूक झाली होती पण आता परत मला तसंच काही होऊ नये म्हणून मला भीती वाटते. फ्युचर फिअर हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा हा आहे मित्रांनो, की मार्केटला म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सोसायटीला किंवा लकला ब्लेम करणं. माझंच नशीब खराब आहे, माझ्यासोबतच ह्या गोष्टी घडतात, हे मार्केट ब्लेम हा एक चौथा मुद्दा आहे मित्रांनो, ज्यामुळे आपण आपली एनर्जी वेस्ट करत असतो. तर प्रॉब्लेम जो असतो ना मित्रांनो, तो आपल्या सिच्युएशनचा प्रॉब्लेम कधीच नसतो. आपण त्या सिच्युएशन मध्ये असून सुद्धा आपण काही दुसऱ्या गोष्टींवर फोकस करायचा प्रयत्न करत असतो, त्याचा हा प्रॉब्लेम असतो ऍक्च्युअली. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता एक मी तुम्हाला सिंपल स्टॉइकचं प्रिन्सिपल एक्सप्लेन करतो. स्टॉइसिझम काय म्हणतं, आयुष्यामध्ये फक्त दोनच कॅटेगरीज आहेत. आता तर त्या दोन कॅटेगरीज कोणत्या, तर आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये काय नाही. तर आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, आपले थॉट्स, आपल्या ऍक्शन्स, आपले एफर्ट्स आणि आपले डिसिजन्स हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आणि आपल्या कंट्रोलमध्ये काय नाहीये मित्रांनो, तर रिझल्ट्स, बाकीचे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ते, अदर पीपल्स, आपला पास्ट आणि टायमिंग्स हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. तर काय ना मित्रांनो, आपला कंट्रोल क्लिअर झाला की माइंड आपोआप शांत होते. हे समजून घ्या, सिंपल फॅक्ट आहे. आता मी तुम्हाला काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स देतो मित्रांनो. की एक्झाम्पल एक, मनीचं आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, पैशाच्या बाबतीत आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे.
पैसे कमवण्यासाठीचे आपले जे स्किल्स इम्प्रूव्ह करणे ते आपल्या हातात आहे. आपल्या कंट्रोलमध्ये काय नाहीये. आपण जे स्किल इम्प्रूव्हाइज केलंय त्याला आपल्याला मार्केटमध्ये कसा रिस्पॉन्स येतो ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये मित्रांनो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरं एक्झाम्पल, रिलेशनशिप्स मध्ये आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे. आपण समोरच्या व्यक्तीला कसं बोलतो, आपलं कम्युनिकेशन आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण समोरचा व्यक्ती आपल्या कम्युनिकेशन मध्ये आपण त्याच्याशी काय बोलतो यावर समोरची व्यक्ती कसं रिॲक्ट करेल ते आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये ना मित्रांनो. सो हे आपण समजून घेतलं पाहिजे. तिसरं एक्झाम्पल काय आहे. आपण आपल्या ऑडियन्सला, आपल्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण काय देतोय. आपली जी क्वालिटी आहे, आपण आपली क्वालिटी देणं हे आपल्या हातात आहे. पण समोरचा व्यक्तीचे त्या बाबतीत काय व्ह्यूज आहेत हे आपल्या हातात नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो. तर हे तुम्ही जेव्हा समजून घ्याल की आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये काय नाही, त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी यायला चालू होते आणि ही क्लॅरिटी आपल्याला योग्य पाथवर नेते. सिंपल गोष्ट. प्रॅक्टिकल तुम्हाला एक मी एक्सरसाइज सांगतोय मित्रांनो स्ट्राईकची. तर ते आपण काय करायला पाहिजे की डेली 30 सेकंड स्ट्राईक चेक करायचा आहे रोज. डेली काय करायचं आहे. आस्क युअर सेल्फ. काय आस्क करायचंय स्वतःला. आपल्याला स्वतःला हे आस्क करायचंय की हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे की नाही. जर तुम्हाला उत्तर मिळालं की नाही, हे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही, तर त्याला मेंटली रिलीज करून टाकायचं, त्या गोष्टीला सोडून द्यायचं. आणि जर तुम्हाला मिळालं येस हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, तर काय करायचं. ऍक्शन घ्यायची, त्या गोष्टीवर ऍक्शन घ्यायची आणि ते गोष्ट सॉर्ट आउट करायची. सिंपल. मित्रांनो हे समजून घ्या की स्टॉइसिझम जे आहे ते इमोशन बंद करणं नाहीये, तर आपली जी एनर्जी आहे ती योग्य ठिकाणी वापरणं म्हणजे स्टॉइसिझम आहे. तर आजपासून आहे ना मित्रांनो हा रूल ट्राय करून पहा की 30 सेकंड जेव्हा तुम्हाला काही सिच्युएशन तुमच्या समोर येते त्यावेळेस हा जो 30 सेकंड रूल आहे तो तुम्ही लाईफ मध्ये अप्लाय करा. हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे का. येस कंट्रोलमध्ये आहे. सॉल्व्ह इट. नो आन्सर आलं तर त्याला मेंटली रिलीज करून टाका आणि जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्यावर फोकस करा, त्याच्याकडे पुढे चाला. तेच आपल्याला हेल्प करणार आहे आपलं अल्टिमेट गोल अचीव्ह करण्यासाठी. मित्रांनो कंट्रोल क्लिअर झाला ना मित्रांनो की आपली लाईफ हलकी होते आणि आपली लाईफ हलकी झाली की आपल्याला पटापट आपण आपल्या गोलच्या जवळ पोहोचायला चालू करतो. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.